ट्रकच्या झालेल्या खतरनाक ॲक्सिडेंटबद्दल 2 दिवसानंतर समजलं, तेही त्यातून वाचलेल्या एकमेव माणसामुळे. अरुणाचल प्रदेशच्या दुर्गममध्ये 8 डिसेंबरच्या रात्री तिनसुकियाहून 22 मजुरांना घेऊन जाणाऱ्या एका मिनी डंपरचं हायुलियांग चगलगाम रोडवरच्या KM40 जवळ अचानक ब्रेक फेल झाले आणि या डोंगराळ भागातून तो डंपर डायरेक्ट 1000 फूट खोल दरीत कोसळला. पण ॲक्सिडेंटबद्दल समजलं 2 दिवसानंतर, जेव्हा या भीषण अपघातातून बुद्धेश्वर दीप नावाचा 35 वर्षांचा एकमेव मजूर 10 डिसेंबरला चिप्रा GREF कॅम्पवर पोहोचला. डोक्याला फ्रॅक्चर आणि जबर मार लागूनही या माणसाने जिद्दीने ती 1000 फुटांची जीवघेणी कडा चढली आणि तिथून पुढे 4 किलोमीटर पायपीट करत तो तिथपर्यंत आला होता. तब्बल 48 तास या ॲक्सिडेंटबद्दल कुणालाच काहीही माहीत नव्हतं. खबर मिळताच 11 डिसेंबरच्या पहाटे इंडियन आर्मीच्या स्पिअर कॉप्स आणि NDRFने रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं. घटनास्थळी घनदाट जंगल, तीव्र उतार आणि नेटवर्क नसल्यामुळे रेस्क्यूमध्ये प्रचंड अडचणी येत आहेत. दुर्दैवाने लेटेस्ट अपडेटनुसार 18 मृतदेह सापडले असून 3 जण अजूनही मिसिंग आहेत, तर बुद्धेश्वरवर दिब्रुगडमध्ये उपचार सुरू आहेत.